नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर हळद पिकाला माती लावून घेण्याचं मुख्य कारण म्हणजे तर आता जो महिना सुरू आहे, दिवाळीच्या दरम्यान हळद जो कंद असतो आपला हळदीचा, तर तो कंद वाढवण्याचं काम सुरू करते. तर त्यामुळं काय होतं, तर कुठं कुठं जे हळदीचा कंद असतो तर तो कंद उघडा पडलेला असतो. तर तो उघडा पडलेला कंद जर तुम्ही जशाच्या तसाच जर ठेवला तर तो हिरवा पडून खराब होतो. तर तो होऊ नये आणि ती गोष्ट टाळावी यासाठी माती लावून घेणं खूप अत्यावश्यक आहे. तर छोट्या पॉवर टिलरनं चांगल्या प्रकारे, काल आपण थोडं ओलसर रान होतं, पाहू शकता मॉइश्चर आहे मातीमध्ये, तर ते आपण पॉवर टिलरनं माती लावून घेतली. तर त्यामुळं काय होणार की जो आता हा जो कंद आहे, हा कंद मातीच्या आड जर नाही राहिला तर तो हिरवा होऊन खराब होऊन जातो. पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारचे कंद निघत आहेत बाहेर. आणि जर यावर माती नाही पडली तर हे हिरवे राहून त्यानंतर ते खराब होतात. आणि जर मातीच्या आड गेले तर त्यांची व्यवस्थितरित्या वाढ होते. म्हणून ह्या काळामध्ये हळद पिकाला माती तुम्ही पॉवर ट्रिलरनं पण लावून घेऊ शकता, किंवा अशा प्रकारे जर जमीन भुसभुशीत असेल तर लेबरच्या मदतीनं हाताने पण लावून घेऊ शकता. याचं मुख्य कारण माती लावून घेण्याचं एकच की जो आपला जो कंद असतो हा कंद उघडा राहू नये यासाठी. तर शेतकरी बांधवांनो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही माती कशा प्रकारे लावता ते पण सुचवा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.